देव देव तो देवच आहे, म्हणजे नंदीन मधला देव म्हणलं तर बकासूरला काही वावगं ठरलं नाही. सर्वांना माझी हीच विनंती आहे की जर तो बकासूर जर कधी तुम्हाला दिसला तर त्याच्या पाया पडल्याशिवाय पुढे जाऊ नका. त्याच्या पाया पडल्याने तुमचं सर्वांचं चांगलं होणार, जसं आज आमचं चांगलं झालंय. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक अमित शेठ भाडळे आणि त्यांची नवीन खरेदी आपण पाहिली होती मैदान रिपोर्टरच्या चॅनलच्या माध्यमातून. आणि आज आपला नवम हिंद केसरी बकासूर झालेला आहे आणि त्याचा जोडीदार होता एक्का. त्या एक्का बैलाचे मालक आहेत आणि एक्का सुद्धा हिंद केसरी झाला आहे. दादा काय सांगाल? काय नाही, जे काय सगळं बकासूरच्या आशीर्वादामुळे आणि त्याचा आशीर्वाद पहिल्यापासून मला आहे आणि तो राहणारच इथून पुढे. शंभू असेल, सरपंच असेल, त्यानंतर आता शंभू असू द्या, सरपंच असू द्या, एक्का असू द्या, वादळ असू द्या, पण सगळ्यांवरती त्याचा आशीर्वाद आहे म्हणून मी आज नावात आहे आणि त्याच्यामुळेच नावात राहणार. आणि आज पायरा कसं काय अचानक काल पळून सुद्धा आज एका शब्दा खातर तुम्हाला दिला बैल? सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे बकासूर आणि संतोष मामा साळुंके असतील, वैभव शेठ असतील किंवा मोहिल शेठ असतील, हे म्हणजे घरातले संबंध आहेत आमचे. की तिथून कधी मला नाही हा शब्द आलेला नाही. पण असं नाही की ते नाही म्हणतात म्हणून मी बैलाचे हाल करून बैल घालतो, असं बी नाही आहे. काल पाहिलं मी फायनल झाल्यानंतरनं बैल फ्रेश होता. बैल फ्रेश पाहिल्यानंतरनं मग मी आमचा निर्णय झाला की उद्या पळू आपण. बैल जर फ्रेश नसता तर आमचा निर्णय आजचा होत नव्हता आणि ही गाडी पळाली नसती. बैल फ्रेश होता. नवीन खरेदी काय सांगताल एक्काच? नवीन खरेदी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्या दावणीला आली आणि दावणीला आल्यानंतर ना आज तो पेडगावचा 1 नंबरचा मानकरी होऊन हिंद केसरी झाला. यातच खूप म्हणजे मोठं मला यश आहे. कळंबी, वाघोली, फुरसुंगी या तिन्ही गावांचा ग्रुप म्हणून हा प्रसिद्ध ग्रुप आहे. तुमच्या दावणीला एक्का आला, पहिलंच मैदान आणि हिंद केसरी आणि नवम हिंद केसरीच्या गळ्यात पळणं सोपं काम नाही. आणि बकासूरच्या रेकॉर्डच्या विषयी काय सांगाल? बकासूरचं रेकॉर्ड इथून मागे बी झालेले आहेत आणि इथून पुढं बी होता. ते हे भूतो ना भविष्य कुणी करायचं बी नाही, कुणी म्हणायचं बी नाही मी करेल म्हणून. आणि या सगळ्यांमाग माझा भाऊ आहे अधिक पैलवान कळंबी. याच म्हणजे खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यांनी सांगायचं मला करायचं, या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं जुळून येतंय. आणि तो भक्कम आधार जो म्हणतो ना आपण, पाठिंबा, तो म्हणजे माझ्या अधिक भावाचा. आणि काल संध्याकाळची एक वेळ काहीतरी कारावणं गेलं आणि आज संध्याकाळची वेळ काय सांगाल? 12 तासाच्या फरकात काय घडून गेलंय? 12 तासाच्या फरकात म्हणजे जे म्हणतो ना आपण, कालचा दिवस उद्या उगवत नाही, पण मला तो आज उगवलेला आहे. बरोबर आहे. आणि खूप मोठं यश आहे आणि ते भेटलेलं आहे मला बकासूरच्या आशीर्वादामुळे. आणि ड्रायव्हरच्या विषयी काय सांगाल? ड्रायव्हर काय आपले बबलू चाचांनी गटाला बी खूप सुंदर गाडी आणली. त्याच्यानंतर सेमीला बी खूप सुंदर गाडी आणली. म्हणलो की वैभव ड्रायव्हर होते आपले सुसगाव, त्यांना बसवलं आणि फायनल सुटायच्या वेळेस नेमके आपले प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर ते आले. वैभव उतरला, मग प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरनी खूप छान गाडी आणली आणि आपल्याला 1 नंबर करून दिला. त्यांचं बी खूप खूप मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक रुपेश शेटकुटे आहेत. तर दादा नमस्ते, काय सांगाल आज आपल्या नवम हिंद केसरी जोडीच्या विषयी? आज प्रथम आदत हिंद केसरी झाला पेडगावचा, यात खूप आनंद आहे. बकासूरचे पण आभार मानतो, त्यांनी काल पळून आज आम्हाला बैल दिला आणि म्हणजे आनंद इतका झाला आज की गगनात मावत नाही आम्हाला. आज पेडगावचा प्रथम आदत हिंद केसरीचा मान आज आमच्या वासराला मिळाला, एक्क्याला. आणि पहिल्यांदा घेतला आणि पहिल्याच गुलाल आहे त्याचा आमच्याकडचा. पहिल्यांदाच हिंद केसरी झाला. हा इतिहास असाच लिहिला जाईल की सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल की पेडगावचा पहिला आदत हिंद केसरी कोण, तर एक्का. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. अण्णा काय सांगाल, कसा आनंद आहे? आनंद आहे, आनंद आहे, गगनातच मावणं झालंय. काय मग डान्स केला का नाही? नाही, डान्स नाही येत आपल्याला, पण जरा हातबीत वर करून केलं, ट्राय केली. बकासूर खरंच पावला का? बकासूर पावला, आम्हाला तो पावतोच ना.
वा, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक उमेश काका हरपळे. काका, काय सांगाल, खरेदी सार्थकी लागली का? सार्थकी लागली. तुमचा आशीर्वाद, जगदाळे सरांचा आशीर्वाद या सर्वांच्यामुळं माझी खरेदी सार्थकी लागली. कसं झालं मैदान? मैदान छान झालं. कालपासूनच मैदान छान होतंय. सुनील मोरेंचं मानावं तेवढं आभार कमीच आहेत. सर्वात चांगलं मैदान आणि सर्वात म्हणजे एकदम गर्दीचं सगळ्यात मोठं मैदान आणि हिंद केसरीचं मैदान. म्हणजे मला आता किती आनंद झाला असेल की 8 दिवसापूर्वी मी बैल खरेदी केला आणि पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात आदतचा पहिला हिंद केसरी तो माझा झालाय. 1000 गाड्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फुरसिंगी गावामध्ये पण माझा आदतचा हिंद केसरी पहिला बैल झाला. दादा, खूप आनंद झालाय. काय किती गगनात मावत नाही माझ्या एवढा आनंद आहे. फोन येतात, काय झालंय? खूप फोन चालू आहे. तेच चालू होतं, सगळे फोनच चालू होतात सगळ्यांचे. काय प्रतिक्रिया सगळ्यांच्या? आता सगळ्यांच्या प्रतिक्रिया तेच आहेत. चांगली खरेदी झाली, अभिनंदन सर्व असं सगळ्यांनी हे सांगितलं. बरोबर. आणि आजची जोडी कशी पळाली ती सांगा. छान. आता बकासूर नंदीचे म्हणजे तो देव याचे म्हणजे नंदीमध्ये जर एखादा बैल नंदी असेल तो जर बकासूर बरोबर पळल आणि बकासूरचा आशीर्वाद जर कोणाला असेल तर तो बैल गुलाल सोडू शकत नाही. आणि दादा, विशेष म्हणजे आपल्या दावणीला आता हिंद केसरी दावण म्हटलं जाईल, काय सांगाल त्याच्याविषयी? 100% महत्वाचं म्हणजे की बकासूर यांनी काल पण हिंद केसरी झाला, आज पण म्हणजे काल उजवीने पळून हिंद केसरी, आज डावीने पळून हिंद केसरी. म्हणजे न भूतो न भविष्य, इथून मागही कोण झालेलं नाहीये आणि इथून पुढेही कोण होणार नाही असं तर मला वाटतं. सर्व नंदी पळणारे आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही, परंतु न भूतो न भविष्य असं रेकॉर्ड झालेलं आहे बकासूरचं. पब्लिकने पळून सेमी पास केला होता. पब्लिकने पळून खरंच बकासूर म्हणजे देव तो देवच आहे. म्हणजे नंदीन मधला देव म्हणलं तर बकासूरला काही वावगं ठरलं नाही. सर्वांना माझी हीच विनंती आहे की जर तो बकासूर जर कधी तुम्हाला दिसला तर त्याच्या पाया पडल्याशिवाय पुढे जाऊ नका. त्याच्या पाया पडल्याने तुमचं सर्वांचं चांगलं होणार, जसं आज आमचं चांगलं झालंय. ते चालतंय. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपण आता पेडगावच्या मैदानावर आहोत आणि भारतामध्ये सुद्धा असं मैदान झालं नाही असं पेडगाव ग्रामस्थांनी आणि विशेष करून प्रसिद्ध समालोचक यांनी करून दाखवलेलं आहे. काल 1000 गाड्या, आज सुद्धा 1000 गाड्या. काय सांगाल, कसं प्रतिसाद दिला तुम्हाला बैलगाडी मालकांनी? जे या ठिकाणी आपण हँडवेलमध्ये टाकतो बैलगाडी सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा हक्काचं मैदान, त्याच पद्धतीत हे मैदान या ठिकाणी संपन्न झालं. सर्व बैलगाडी मालकांनी या ठिकाणी इतकं मोलाचं सहकार्य या ठिकाणी पेडगावकरांना दिलं, त्याबद्दल सर्व बैलगाडी मालकांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ पेडगाव यांच्या वतीने या ठिकाणी मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि आज सुद्धा सुंदर असं लवकर आटोपण्यात आलं मैदान. निसर्ग राजाने सुद्धा साथ दिली आणि मोरे सरकार, मला एक ज्येष्ठ व्यक्ती भेटली होती पेडगावची आणि त्यांनी तुमचा असा नामोल्लेख केला की मोरे सरकार हे पेडगावसाठी देव माणूस आहेत. 21 वर्षानंतर पेडगावमध्ये एवढा तुफानी पाऊस पडलाय, आमच्या गावचा दुष्काळ हटला. आता 4 वर्ष आम्हाला पाण्याची गरज कसली भासणार नाही, काय सांगाल त्याविषयी? नाही, आज तर काय तुम्हाला सांगतो, मागल्या 15 दिवसाचं जर पेडगाव जर बघितलं तर मी 15 दिवसात आमच्यात प्यायला पाणी नव्हतं, परंतु फक्त 5 दिवसात इतका पाऊस झाला की या ठिकाणी तलाव वगैरे सगळे म्हणजे कुठलं कायच राहिलं नाही, अपेक्षाच राहिलं नाही. फक्त एकच म्हणजे आता हे 21 जूनचं मैदान या ठिकाणी पेडगावचं मैदान होतं आणि 22ला आपण आदतचं घेतलं होतं. सगळ्यांना भीती होती की या मैदानाचं काय होणार, परंतु 21 जूनचा हा या ठिकाणी मागला सगळा इतिहास जर बघितला, 21 जूनला पाऊस अजिबात कधीच येत नसतं. 22 आपण सांगू शकत नाही. गेल्या वेळी सुद्धा 21 तारखेला अजिबात पाऊस आला नाही, 22ला पाऊस आला. आज सुद्धा 21ला पाऊस आला नाही, थोडासा 22ला आला, परंतु फायनल व्हायचा होता या ठिकाणी विधी लिखित होतं आणि 22ला सुद्धा या ठिकाणी फायनल फक्त थोडा, पण तोही सूर्याच्या साक्षीनं या ठिकाणी फायनल संपला. चालते. धन्यवाद मोरे सरकार. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक मोहिल शेठ धुमाळ आणि आज आपला बकासूर नवम हिंद केसरी झालाय, काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, खूप आनंद वाटतं. बऱ्याच लोकांनी टीका केल्या होत्या बकासूर दुसऱ्या वर्षी पेडगावला हिंद केसरी होऊ शकत नाही. बरं, पण बकासूर आणि आम्ही आणि बकासूरचे प्रेमी बोलून नाही दाखवत, डायरेक्ट करून दाखवतो. आजचा पायरा कसा झाला होता, एकाचा विषय काय सांगाल? आजचा पायरा मामांनी शब्द दिला होता, काय त्यांचं काय झालं तर कॉलवरती काय माहीत नाही, कारण का मामा म्हणले तुम्ही घरी आला तर मग मला बैल घेऊन जायला लागेल, त्यामुळे मग आम्ही रात्री राहिलो आणि बैल पळवला. बकासूर पण फ्रेश होता सकाळपासून, काल पण फायनल झाल्यानंतर फ्रेश होता. त्यानंतर स्वतः अमित शेटनी पाहणी केली, नंतर ते म्हणले की आपण नाही. विषय काय होतो की बकासूर जर फ्रेश नसेल तर आम्ही बैल कसा पळून, बरोबर. बकासूरची काळजी घेतली तर बकासूर आमच्यासाठी पळणार. तब्बल 2000 गाड्यांमध्ये आज बकासूर पहिल्या गट म्हणजे ओपनमध्ये काल हिंद केसरी झाला, 1 नंबरचा मानकरी ठरला आणि आज सुद्धा आदतमध्ये 1000 गाड्यांमध्ये 1 नंबरचा मानकरी ठरला. कसं वाटतंय, काय किती लोकांच्या प्रतिक्रिया आल्यात, फोन किती आल्यात? नाही, फोन भरपूर आले, फोन शेवटी स्विच ऑफ केला, कारण का मुलाखती देत होतं, बक्षीस घेत होतं, कारण फोन निसतात वाजत होता.
त्यामुळं फॅन लोकांची माफी मागतो. हां काही लोकांना इंस्टाग्रामला मेन्शन बॅक देता येत नाही, कारण काही नेटच तेवढं चालत नाही, काय करावं एवढं मेन्शन आलं. बरं, त्याचबरोबर प्रसिद्ध बैलगाडी मालक विनायक शेठ देशमुख लेंगरे यांनी सुद्धा मैदान व्हायच्या अगोदर एक दिवस बाईट दिली होती. बकासूरच्या विषयी त्यांनी माहिती दिली होती. त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या आणि आज सुद्धा बकासूरचा फायनल बघण्यासाठी ते थांबले होते. त्याच्याविषयी काय सांगा? नाही, ते सकाळीच मला आले भेटले, त्यांना गड बघायचा होता बाकासूरचा, त्यासाठी ते रस्त्यावरून पळत येत होते, पण त्यावर गाड्या काही सुटून निकाल घेतला. त्यानंतर मला ते भेटले, सांगत होते. त्यांचे आमचे खूप जुने संबंध आहे, आत्ताचे नाहीये. इथून मागे त्यांचा रुद्र एक पळत होता, त्यांनी त्यासाठी फोन केला की एक मैदान बकासूर द्या, त्यांना आपण बैल दिलता. आणि आजची त्यांची नवीन खरेदी वासरू बघितलं, नवीन खरेदी एक नंबर आहे आणि ते माणूस एक नंबर भारी आहे. आत्ता नाही की आमचे जुने संबंध आहे, मागं बसून आमचं बोलणं चालणं असतं सारखं. त्याचबरोबर गटाला आणि सीमेला कोणी गाडी चालवली? गटाला आणि सेमीला चाच्याने गाडी चालवली. त्याचबरोबर फायनलला कोणी गाडी चालवली? फायनलला पुरुष ड्रायव्हरनी चालवली. आजचा आयोजन नियोजन पेडगावचं मैदानाचं कसं झालं होतं? नाही, मैदानाचं आयोजन नियोजन एक नंबर होतं. कालचं बी एक नंबर होतं, आजचं बी एक नंबर आलं. अशी मैदान होणं काळ्याचं गरज आहे. 4:30ला सेमी सगळ्या संपल्या, बरोबर. पण थोडं पाऊस आला, त्याच्यानंतर निसर्गाने परत साथ दिली, त्यानंतर फायनल झाला. असं उजाडात जर फायनल झाली होण्याला काळाची गरज आहे ना, असं व्हायलाच पाहिजे. त्याचबरोबर प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सर पेडगावकर यांच्याविषयी काय सांगतील? नाही, त्यांनी मैदान एक नंबर घेतलं आणि गेल्या वर्षीपेक्षा हे वर्षी मैदान लय भारी झालं. चालतंय, धन्यवाद. आणि जाता आता 1-2 प्रश्न. आगामी कुठल्या मैदानामध्ये बकासूर आम्हाला दिसेल? 26 तारखेला धमाका दिसेल ना सगळ्यांना. बरं. आणि त्याचबरोबर आता आम्हाला एक मोठी मुलाखत घ्यायची गोठ्यावरती, कधी येऊ? या की तुम्हाला 26चं मैदान झालं देऊ मुलाखत. चालतंय, मोठ्या धमाक्याची. ओके.